दादा हे बघ दादा, मला तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. महत्वाचं बोलायचं आहे? बोल की रे, काय झालं? दादा, आपल्या शेतातला ऊस किती टन गेला रे? ऊस 200 टन गेलाय. काय रे, काय झालं? दादा 200 टन नाही, आपल्या शेतातला ऊस 250 टन गेलाय. 250 टन गेलाय? अरे कोण म्हणलं तुला? हे बघ दादा, मला सगळं कळते. मी शेतात लक्ष देत नाही म्हणून तू फसवायला मला. पण ठीक आहे, तू नका काळजी करू. तू ये बस इथं, तुला बोलतो मी जरा. ये. हे बघ दादा, तू मला समजायचा प्रयत्न करू नको. जे खरं काय आहे ते मला कळलंच पाहिजे. हे बघ ओंकार, तू नका लय काळजी करू. तुला आपल्या शेतातला ऊस किती टन गेलाय ही जर खात्री नसेल ना, तर ही पावती आहे. या पावतीवर आपल्या शेतातला ऊस किती टन गेला ना त्याची सगळी नोंद आहे. खात्री कर. हे बघ ओंकार, तुला या पावतीवर जर विश्वास नसेल ना, तर तू तुझं अकाउंट चेक कर. अरे बाळा, शेतातल्या ऊसाच्या बिलाचं अकाउंट हे माझं नाही, तर तुझं जोडलंय मी. कसं आहे ओंकार, हे असं होणार आहे मला माहिती होतं, म्हणून मी काय केलं माहितीये तुला? अरे शेतातलं जे पण उत्पन्न निघणार आहे ना, त्या उत्पन्नाला अकाउंट हे माझं नाही, तुझं जोडलंय मी. बघ ओंकार, तुला एक गोष्ट बोलतो मी, कटू आहे पण सत्य आहे बरं का. कसं आहे माहिती आहे का, दोन भाऊ जेव्हा एकत्र येऊन ना प्रगती करतात, तेव्हा ती प्रगती इतरांच्या डोळ्यात ना खुपत असते बाबा. त्यांची प्रगती थांबावी म्हणून ना, अरे इतर लोक लेच प्रयत्न करतात. आपल्या दोघातल्या एकाला फोडण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याविषयी त्याच्या मनात विष भरण्याचा प्रयत्न करतात. तुझा भाऊ तुला फसवतोय, असा करतोय, तसा करतोय. हे सगळं काही तुझ्या कानातनं असं भरलं जातंय. आणि मग काय होतं माहितीये, की दोन भावाचा एकमेकावरचा विश्वास असणारा ना, तो तुटला जातोय. आणि ही समाजाला हेच पाहिजे असते रे. मग ती दोन भाऊ वेगळे कसे होतील, त्यांच्यात वाद कसा होईल आणि आपला त्यांचा वाद कसा बघायला मिळेल, एवढ्यावरच ते टपलेले असतात. बघ ओंकार, तुला एक शेवटचं वाक्य सांगतो, ते आयुष्यभर ध्यानात ठेवायचं बरं का. दुसऱ्याचं ऐकून तुटावं एवढं पण नातं हलकं नसावं.